अक्षय तृतीया. अक्षय तृतीया हा वैशाख शुद्ध तृतीयेला साजरा केला जाणारा 3.5 मुहूर्तापैकी एक अत्यंत शुभ दिवस मानला जातो. अक्षय म्हणजे काय, तर कधीही क्षय न होणारा, ऱ्हास न होणारा याला अक्षय म्हटलं जातं. या दिवशी केले जाणारे दान, पूजा, नवीन कार्याला सुरुवात हे अक्षय असते. त्यातून मिळणारे पुण्य, यश हे अविनाशी असते असे मानले जाते. हा दिवस 3.5 मुहूर्तांपैकी एक असून या दिवशी नवीन कामाला सुरुवात केली जाते, नवीन खरेदी केली जाते, सोने खरेदी केले जातात, ते शुभ मानले जातात. या पाठीमागं काही पौराणिक कथासुद्धा आहेत की अक्षय तृतीया दिवशीच गंगा माता भूलोकावरती, पृथ्वी लोकावरती अवतरित झाल्या होत्या. त्यामागे कथा अशी आहे की भगीरथ राजाने आपल्या पूर्वजांच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी कठोर तपस्या करून गंगा माताला पृथ्वी लोकावरती बोलावून घेतले होते. आणि गंगा माताचा प्रवाह जास्त असल्यामुळे भगवान शंकर यांनी गंगा माताला आपल्या जठामध्ये धारण केलं होतं, स्थान दिलं होतं आणि तिथून तिचा प्रवाह सुरळीत केला होता, शांत केला होता. त्याचबरोबर अक्षय तृतीये दिवशी विष्णूचा 6वा अवतार असलेले परशुराम यांची देखील जयंती आहे. परशुराम यांचा देखील जन्म अक्षय तृतीये दिवशीच झालेला आहे. असं म्हटलं जातं की द्रौपदी पांडवांबरोबर जेव्हा वनवासाला गेली त्यावेळेस त्यांना अन्न कमी पडू नये म्हणून श्रीकृष्ण यांनी त्यांना भांडं दिलं होतं, एक असं भांडं की ज्यातून कितीही अन्न बाहेर काढलं तरी अन्न संपणार नाही, असं ते भांडं होतं. आणि ज्या दिवशी ते भांडं दिलं तो दिवस होता अक्षय तृतीयेचा. त्याचबरोबर कृष्णाचा मित्र सुदामा जेव्हा त्यांना भेटायला आला, येताना पुरचुंडीमध्ये 4 मुठी पोहे घेऊन आला होता. तो पोहे कृष्णाला त्याने दिले आणि पोहे जेव्हा दिले त्यावेळेस सुदामाच्या बायकोने सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा मित्राला पोहे द्याल ना त्यावेळेस तुम्ही त्यांना मदत मागा, ते नक्की मदत करतील. पण सुदामाने तसं केलं नाही. आपल्या मित्राला पोहे दिले, पोहे खाऊ घातले, भेट घेतली आणि काहीही न म्हणता तसाच तो माघारी फिरला. पण कृष्ण हे देवावतार, कृष्ण हे नेहमी त्यांची लीला तर दाखवतातच, त्याचप्रमाणे त्यावेळेसही त्यांनी तेच केलं. सुदामा घरी पोचेपर्यंत सुदामाच्या झोपडीच्या जागी त्यांनी एक महाल केला होता तयार. सुदामाच्या मुलांच्या, बायकोच्या अंगावरती रेशमी वस्त्र होते. हे सगळं श्रीकृष्णांनी केलं होतं. का तर सुदामाने श्रीकृष्णांना पोहे खाऊ घातले होते. त्यामुळे असं म्हणतात की तो दिवस अक्षय तृतीयेचा होता आणि अक्षय तृतीयेला केलेले दान, केलेली पूजा ह्याचं फळ नक्की मिळतं. तर 3.5 मुहूर्तापैकी हा मुहूर्त समजला जातो, याच कारणाने शुभ दिवस समजला जातो. तर 2026मध्ये अक्षय तृतीया कधी आहे तर 19 एप्रिलला आहे. पूजेसाठी जो मुहूर्त आहे तो सकाळी 10:19 चालू होतो ते 12:20 आहे तो मुहूर्त. आता पूजा कशी करायची तर सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालायचेत आणि आपल्या पूर्ण घरामध्ये गंगाजल शिंपडायचं आहे. ज्या ठिकाणी देवपूजा करतो आपण त्या ठिकाणी गंगाजल शिंपडायचं आहे. आणि पूजेसाठी पाटावरती पिवळं किंवा लाल कलरचं वस्त्र आसनावरती घालायचे आणि त्याच्यावरती लक्ष्मी, विष्णूची मूर्ती किंवा फोटो काही असेल ते ठेवून त्याला गंध, फुलं, अक्षदा वाहून त्याची पूजा करायची आहे. अगरबत्ती, तेलाचा किंवा तुपाचा दिवा लावायचा आहे आणि गोड पदार्थाचा नैवेद्य दाखवायचा आहे. अशी साधी, सोपी, सरळ पूजा करायची आहे. तुम्हाला हवं असेल तर या दिवशी तुम्ही काही दान करू शकता, काही नवीन खरेदी करू शकता. 2026मध्ये अक्षय तृतीया ही 19 एप्रिलला आहे आणि पूजेचा मुहूर्त 10:19 ते 12:20 आहे.